नमस्कार मित्रांनो, इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली. आज मी एक सेवा करायला आलो आहे. खरं तर ही सेवा नाही म्हणू शकत, ही एक मदत म्हणू शकतो. आज मी तुम्हाला एक असं चित्र दाखवणार आहे, जे तुम्हालाही बघून वाटेल की किती कठीण असतं राहायचं, जगायचं. मी आता आलो आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला. या तुम्ही माझ्याबरोबर या. आ जा. सो आंटी, आपका नाम क्या? आशा पवार. आशा मराठी आहात का? मराठी आहे. काय म्हणजे काय साक्षात नाही का? कसलं कॅन्सर आहे? नाकाचं कॅन्सर झालं आहे तुम्हाला? किती महिन्यापासून तुम्ही इथे राहतात? 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाले. देवाला प्रार्थना करीन तुम्ही लवकर बरे व्हा. मी एक छोटीशी आता मी तुम्हाला यांचं घर दाखवतो. हे बघा, हे घर आहे यांचं. हे ते झोपतात, इथे झोपतात. हे गेले 2.5 वर्षापासून हे इथे राहतात. यांनी इथे ऊन वारा पाऊस गेले 2.5 वर्षापासून इथेच राहत आहेत आणि काहीच मदत होत नाही आहे. तर आजीचं नाव आहे आशा पवार आणि हे 40 गावावरून आले इथे ट्रीटमेंट करण्यासाठी. 2.5 वर्षापासून ते इथे आहे, इथेच ट्रीटमेंटसाठी राहत आहेत. तुम्ही यांचं घर बघू शकतात, म्हणजे स्वतःहून इथे राहतात. तर एक छोटीशी मदत करून मी यांना थोडी मदत करतो आणि तुम्हाला जेवढी मदत जमेल तर त्यांच्या बँक डिटेल्स मी अपलोड करीन. डिटेल्सला तुम्ही सहकार्य करा. समजा तुम्हाला पॉसिबल नसेल काही मदत करायची तर तो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे पोचवा, हीच विनंती करतो. पाण्याची बॉटल वाटली आहे. तर आता ही पिशवी आहे, ही आपण नेहमी काय करतो, फेकतो. तर मला एवढं सांगायचं आहे की हे जे लोक इथे राहतात ना, त्यांना या पिशवीची पण किंमत खूप मौल्यवान आहे. मी जेव्हा पाणी देत होतो तर त्यांनी सांगितलं की मला ही पिशवी पण द्या. का? मी विचारलं का पाहिजे ही पिशवी. या पिशवीमध्ये आम्ही कपडे ठेवणार. म्हणजे विचार करू शकता, जी पिशवी आपण कचऱ्यामध्ये फेकतो त्यांच्यासाठी ही किती महत्त्वाची आहे. पिशवीसाठी पण त्यांची केवढी मोठी किंमत आहे. आणि आपण सर्वसामान्य माणूस ही अशा पिशव्या कचऱ्यात फेकतो. बस एवढंच.